महाडच्या राड्यानंतर थेट स्नेहल जगताप आपल्यासोबत आहेत, राष्ट्रवादीचे ते नेते आहेत. त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेऊया. मॅडम, नेमकं काय सांगाल? काल मतदान पार पडत असताना महाडमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली. खरं तर संबंधित मतदान ज्या वेळेला बूथवरती चालू होतं, पोलिंग बूथवरती, त्यावेळेला विकास गोगावले त्या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहित मला वाटतं 50-60 जण त्यासोबत असतील. ते सहकारी सर्व तिथे जमले आणि त्यांनी आमचे जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत सुशांत जाबरे यांना मारहाण करण्याच्या उद्देशाने ते तिथे दाखल झालेले होते. त्यांच्या सहकाऱ्यांच्या सहित त्यांनी सुशांतवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्यासोबतच्या असणाऱ्या सहकाऱ्यांवरती हल्ला केला आणि तो त्याचबरोबर त्याच्या गाड्या असतील ह्या सगळ्या प्रकार त्यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. चित्र असं निर्माण झालेलं आहे किंवा ते भासवत आहेत की जणू काही सुशांत त्या ठिकाणी त्यांना मारण्याकरता आलेला होता, पण वास्तविकदृष्ट्या ह्या अशा कुठल्याही प्रकारच्या हे असं घडलेलं नसून त्या ठिकाणी स्वतः ते तिथे उपस्थित होते. ते अशी काही घटना त्यांच्या हातून घडवण्याकरताच, स्वतःला सावरण्याकरता किंवा स्वतः त्या ठिकाणी काहीतरी म्हणजे स्वतःचं महत्त्व वाढवण्याच्या दृष्टिकोनातून विकास त्यांच्याकडनं ताई असा आरोप केला गेलाय की 3 गाड्या आपण आणल्या होत्या म्हणजे जाबरी यांनी, आणि त्या गाड्यांमध्ये हॉकी स्टिक होतं किंवा मारायसाठी जे जे लागतं ते होतं. एकंदरीत काय सांगाल? नाही, आता असं ते म्हणतायत, अशा कुठल्याही प्रकारच्या हेतूनं सुशांत त्या ठिकाणी नव्हता. जसं मी तुम्हाला म्हटलं की मतदान पार पडत असताना प्रत्येक बूथवरती जाण्याकरता म्हणून किंवा आपल्या उमेदवारांना भेटण्याकरता त्या ठिकाणी आमचे सर्व सहकारी तिथे उपस्थित होते. प्रामुख्याने ज्या मानसिकतेमध्ये विकास गोगावले तिथे उपस्थित होते त्यांच्याकडनं हा सगळा प्रकार घडलेला आहे. त्यामुळे सुशांतकडे ह्या सगळ्या गोष्टी असणं किंवा तो त्या हेतूनं तिथे आलेला आहे हा मुळात मला असं वाटतं विषय असूच शकत नाही. रिव्हॉल्वर देखील रोखण्याचा प्रयत्न केला आणि मला जिवेठार मारण्याचा प्रयत्न केला असा देखील आरोप विकास गोगावले यांच्याकडनं केला जातोय. कसं माहिती आहे का, चोराच्या उलट्या बोंबा आहेत ह्या. मी जसं तुम्हाला म्हटलं की स्वतः चित्र निर्माण करायचं आणि असं लोकांना काहीतरी वेगळं भासवण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मुळात सुशांतबरोबर असणाऱ्या बॉडीगार्डची गन त्या ठिकाणी त्यांनी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मला एक सांगा तुम्ही, जर तिथे अशा प्रकारची जर का सिच्युएशन झालेली असेल तर मग आमच्या लोकांना तिथे किंवा तिथे त्यांच्या लोकांना काहीतरी तिथे झालेलं तुम्हाला पाहायला मिळालं, लागलं काहीतरी अशा गोष्टी घडल्या. स्वतःला वाचवण्याकरता काहीतरी गोष्टी होतात ना समोरासमोरच्या. स्पष्ट हेतू असाच आहे की तिथे आमच्या लोकांवर हल्ला करण्याकरताच तुम्ही तिथे उपस्थित होतात, ह्याच्यापेक्षा वेगळं काही झालेलं नाही. ज्यावेळेस ताई हा सगळा प्रकार घडला त्यावेळेस आपण कुठे होतात? मी आमच्या दुसऱ्या प्रभागामध्ये जिथे वोटिंग चालू होतं त्या बूथवरती मी तिथे उमेदवारांना भेटण्याकरता, नागरिकांना भेटण्याकरता म्हणा किंवा कसं तिथे वोटिंग चालू आहे हे पाहण्याकरता मी अन्य प्रभागामध्ये उपस्थित होते. मला ज्या वेळेला समजलं त्यावेळेला लगेचच मी आमच्या प्रभाग 2च्या त्या बूथवरती त्या ठिकाणी पोहोचले. या होत्या महाडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या स्नेहल जगताप. राजवैशम टीव्ही मराठी, महाड, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.